गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुः साक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः। कृष्णाय वासुदेवाय हरये परमात्मने प्रणतक्लेशनाशाय गोविन्दाय नमो नमः। नमामि सद्गुरुं शान्तं सच्चिदानन्दविग्रहम् पूर्णब्रह्म परानन्दम् ईशमानन्दिवल्लभम् रत्नाकराधौतपदा हिमालयकिरीटिनीम् ब्रह्मराजर्षिरत्नाढ्याम् वन्दे भारतमातरम्। ॐ पार्थाय प्रतिबोधितां भगवता नारायणेन स्वयं व्यासेन ग्रथितां पुराणमुनिना मध्ये महाभारतम्। अद्वैतामृतवर्षिणीं भगवतीम् अष्टादशाध्यायिनी अम्ब त्वामनुसन्दधामि भगवत् गीते भवद्वेषिणी। विचार जेथनरिके जेथननिगे जे द्वैत दोष संगे सिंपेचिना यज्ञशिष्टामृतभुजो यान्ति ब्रह्म सनातनम् नायं लोकोऽस्त्य यज्ञस्य भूतोऽन्यः कुरु सत्तम ऐसे अनादिसिद्ध चोपट जे ज्ञान यज्ञावशिष्ट ते सिद्धी ब्रह्मनिष्ठ ब्रह्मा मंत्रे ऐसे शेषामृते ढाले की अमर्त्य भावा आले म्हणून ब्रह्म ते जहाले अनायासे येरा विरक्ती माळन घालीची जया संयमाची सेवा न कडेची जे योगू यागू न करीतीची जयाचे ऐहिक धड नाही तयांचे परत्र पुससी काही म्हणून हे गोठी पाही पंडुकुमरा एवं बहुविधा यज्ञा वितता ब्रह्मणो मुखे कर्मजान विद्धितान सर्वानेव ज्ञात्वा विमोक्षसे ऐसे बहुती परी अनेक जे सांगितले तुझ कायाग ते विस्तारून वेदेची सांग म्हणितले आहाती परितेणे विस्तारे काय करावे हेची कर्म सिद्ध जाणावे येतुलेनी कर्मबंध स्वभावे पावेल नाम श्रेयान द्रव्यमयाद्यज्ञा ज्ञान यज्ञ परंतप सर्वं कर्माखिलं पार्थ ज्ञाने परिसमाप्यते अर्जुना वेदू जयांचे मूळ जे क्रिया विशेषे स्थूळ जया नव्हाळीये फळ स्वर्ग सुख ते द्रव्यादियागू कीर होती परिज्ञान यज्ञाची सरीन पवती जैसी तारा तेज संपत्ती दिनकरा पाशी देखे परमात्म सुख निधान साधावया योगी जन जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री जे धावतया कर्माची लाणी निष्कर्म्य बोधाची खाणी जे भुकेलिया धणी साधनाची जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहली तर्काची दिठी गेली जेणे इंद्रिये विसरली विषय संगू मनाचे मनपण गेले जेथ बोलाचे बोलके पण ठेले जया माझी सापडले निय दिसे जेथ वैराग्याचा पांगू फिटे विवेकाचाही सोसू तुटे जेथ न पाहता सहज भेटे आपण पे तद्विद्धि प्रणिपातेन परिप्रश्नेन सेवया उपदेक्ष्यन्ति ते ज्ञानै ज्ञानीन तत्त्वदर्शिनः ते ज्ञान पैगा बरवे जरी मनी आथी आणावे तरी संतां या बजावे सर्वस्वेसी जे ज्ञानाचा कुरुठा
तेथ सेवा हा दारवंटा तो स्वाधीन करी सुभटा गोगळोनी गोळगोनी तरी तनु मनु जीवे चरणासी लागावे आणि अगर्वता करावे दास्य सकळ मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले जेणे अंतःकरण बोधले संकल्पा नये यज्ञात्वा न पुनर्मोहम् एवं यास्यसि पांडव येन भूतान्यशेषेण द्रक्ष्यस्यात् मन्यथो मयी जयाचे वाक्य उजिवडे जाहले चित्त निधडे ब्रह्माचे निपाडे निशंकू होय ते वेळी आपण तेयांसहिते ये अशेषे ही भूते माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. श्रीराम तू अनम्यूट करून बोल. मला वाचायचंय? नाही श्रीराम श्रीराम. हा. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तई मोहांधकारू जाईल जय गुरुकृपा होईल पार्थाला अपिचेदसि पापेभ्यः सर्वेभ्यः पापकृतम् सर्वज्ञानप्लवेनैव वृजिन्नं संतरिष्यसि जरी कल्मशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू व्यामोहाचा डोंगरू होऊनी असशी तरी ज्ञानशक्तीचे नि पांडे हे अघवेची गा ठोकडे ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये देखै विश्वभ्रमा ऐसा जो अमूर्ताचा कवडसा तो जयाची या प्रकाशा पुरेचिना तया कायसे हे मनोमयू हे बोलतांची अति किडाळू नाही येणे पाडे दिसाळू दुजे जगी यथे धानसी समिद्धोग्निर भस्मसात कुरुतेर्जुन ज्ञानाग्नि सर्वकर्माणि भस्मसात कुरुते तथा सांगै भुवनत्रयाची काजळी जे गगना माझी उद्धवई तिये प्रळयींचे वाहतुई काय अभ्रपुरे की पवनाचे नि कोपे पाणीयेची जो पळिपे तो प्रळयानु तडपे तुणे काष्ठे काई नहि ज्ञानेन सदृशं पवित्र मिह विद्यते ततत् स्वयं योग संसिद्ध काले ज्ञात्मनि विन्दति म्हणूनी असो हे न घडे ते विचारितांची असंगडे पुढती ज्ञानेची पाडे पवित्र न दिसे एतद् ज्ञान हे उत्तम होये आणि कही एक तैसे के आहे जैसे चैतन्य का नोहे दुरेगा या महातेजाचे निकसे जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे का गिंगसिले गिवसले का गिंमसिले गिवसे आकाश हे ना तरी पृथ्वीचे नि पाडे काटाळे जरी जोडे तरी उपमा ज्ञानी घडे पंडुकुमारा म्हणून बहुती परी पाहता पुढती निर्धारिता हे ज्ञानाची पवित्रता ज्ञानीची आधी जैसी अमृताची चवी निवडिजे तरी अमृताची सारिखे म्हणजे तैसे ज्ञान है उपमिजे ज्ञानेसीची आता यावरी जे बोलणे ते वायाची वेळ फेडणे तवसासची हे पार्थू म्हणे जे बोलत असा परी तेची ज्ञान केवी जाणावे
ऐसे अर्जुने जव पुसावे तव ते मनोगत देवे जाणीतले. मग म्हणतसे किरीटी आता चित्त देई ये गोठी सांगेन ज्ञानाची ये भेटी उपायो तुझ. श्रद्धावान लभते ज्ञानम तत्परः संयतेन्द्रियः ज्ञानम लब्ध्वा पराम शांतीन चिरेणाधिगच्छति. तरी आत्मसुखाची या गोडिया विटे जो का सकळ विषया याच्या ठाई इंद्रिया मानू नाही. जो मनासा चाड न सांगे जो प्रकृतीचे केले निघे जो श्रद्धेचे नि संभोगे सुखिया जाहला. तया तेची गिवसित ज्ञान पावे निश्चित जया माझी अचुंबित शांती असे. ते ज्ञान हृदयी प्रतिष्ठे आणि शांतीचा अंकुर फुटे मग विस्तार बहुप्रगटे आत्मबोधाचा. मग जेऊती वास पाहिजे तेऊती शांतीची देखिजे हेत आप परू नेणिजे निर्धारिता. ऐसा हा उत्तरोत्तरू ज्ञान बीजाचा विस्तारू सांगता असे अपारू परी असो आता. अध्नश्च श्रद्धानश्च संशयात्मा विनश्यति नायं लोकोऽस्ति न परो न सुखं संशयात्मनः. एके जया प्राणियाच्या ठाई या ज्ञानाची आवडी नाही तयाचे जियाले म्हणो काही वरी मरण सांग. शून्य जैसे का गृह का चैतन्य वीण देह तैसे जीवित ते सम्मोह ज्ञानहीन. अथवा ज्ञान खीर आपू नोहे परी ते चाड एकी जरी वाहे तरी देह जिव्हाळा काही आहे प्राप्तीचा पै. वाचुने ज्ञानाचा गोठी कायसी परी ते आस्थाही न धरी मानसी तरी तो संशय रूप ताशी पडिला जाण. ते अमृतही परी नावडे ऐसे सवियाची परोचकू जई पडे तै मरण आले असे पुढे जाणो एकी. ऐसा विषय सुखे रंजे जो ध्याने सिंचे माझे तो संशये अंगीकारिजे एथ भ्रांती नाही. मग संशयी जरी पाडिला तरी निभ्रांत जाणे नासला तो ऐक परत्रा मुकला सुखासी गा. जया काळज्वरू अंगी बाणे तो शीतोष्णे जैसी नेणे आगी आणि चांदिने सरसीचे मानी. तैसे साच आणि लटिके विरुद्ध आणि निके संशयी तो नोळखे हिताहित. हा रात्री दिवसू पाही जैसा जात्यंधा ठाऊ वा नाही तैसे संशयी असता काही मना नये. योग संन्यस्त कर्माणं ज्ञान सच्छिन्न संशयम् आत्मवन्तं न कर्माणि निबद्धन्ति धनंजय. तस्मात् ज्ञान संभूतं हृत्स्थं ज्ञानासीनात्मनः चित्वैनं संशयं योगम् अतिष्ठोतिष्ठ भारत. म्हणोनी संशयाहुनी थोर आणिक नाही पाप घोर हा विनाशाची वागुर प्राणियासी. येणे कारणे तुवा त्यजावा आधी हाची एकू जिणावा. जो ज्ञानाची या अभावा माझी असे जे अज्ञानाचे गळत पडे तै हा बहुवस मनी वाढे. म्हणून सर्वथा मार्गू मोडे विश्वासाचा हृदयी हाची न समाये बुद्धी ते गिवसुनी ठाये तेथ संशयात्मक होये लोकत्रय. ऐसा जरी थोरावे तरी उपाये एके आगवे जरी हाती होय बरवे ज्ञान खडग तरी तेणे ज्ञानशस्त्रे तिखटे निखळू हा निवटे मग निशेषता फिटे मानसीचा. या कारणे पार्था उठी वेगी वरवता नाशू करोनी हृदयस्था संशयासी. ऐसे सर्वज्ञात बापू जो श्रीकृष्णो ज्ञान दीपू तो म्हणतसे सकृपू ऐके राया. तवया पूर्वापार बोलाचा विचारुनी कुंवरू पंडूचा कैसा प्रश्नू हन अवसरीचा करिता होईल.
ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती, मणिपेल पुढा. जयाची या बरवेपणी, की जे आठा रसांची ओवाळणी. जो सज्जनाची ये आयणी, विसावा जगी. तो शांतूची अभिनवेल, ते परियसा मराठे बोल. जे समुद्राहुनी सखोल, अर्थ भारती. जैसे बिंब तरी बचके ये वढे, परी प्रकाशा त्रैलोक्य थोकडे. शब्दाची व्याप्ती तेणे, तेणे पांडे अनुभवावी. ना तरी किमतयाची या इच्छा, फळे कल्पवृक्ष जैसा फळे कल्पवृक्षू जैसा. बोलू व्यापकू होय तैसा, तरी अवधान द्यावे. हे असो काय म्हणावे, सर्वज्ञू जाणती स्वभावे. तरी निके चित्त द्यावे, हे विनंती माझी. जेथ साहित्य आणि शांती, हे रेखा दिसे बोलती. जैसी लावण्य गुणकुळवती, आणि पतिव्रता. आधीच साखरा आवडे, आणि तेची जरी ओखांदा जोडे. तरी सेवावी नाका कोडे, नावा नावा. सहजे मलया निळू मंदू सुगंधू, तया अमृताचा होय स्वादू. आणि तेथेची जोडे नादू, तरी दैवगत्या. तरी स्पर्शे सर्वांग निववी, स्वादे जिव्हे ते नाचवी. देवीची काना करवी म्हणवी, बापू माझा. तैसे कथेचे इये ऐकणे, एक श्रवणासी होय पारणे. आणि संसार दुःख मूळ वणे, विकृती विणे. जरी मंत्रेची वैरी मरे, तरी वाया का बांधावी कटारे. रोग जाय दुःख साखरे, तरी निंबका पियावा. तैसा मनाचा मारून करिता, आणि इंद्रया सुख दुःख न देता. एथ मोक्षू असे आयता, श्रवणाची माझी. म्हणोनी आथिलिया आराणुका, गीतार्थू हानिका. ज्ञानदेवो म्हणे आईका, निवृत्त दासू. इति श्री ज्ञानेश्वर विरचितायां भावार्थ दीपकायां चतुर्थोऽध्यायः. ज्ञानेश्वरी अध्याय 4 ओव्या 151 ते 165. विचार जेथन रिगे, हेतू जेथन निगे. जे द्वैत दोष संगे, सिंपे चिना. ऐसे अनादि सिद्ध चोखट, जे ज्ञान यज्ञावशिष्ट. ते सेविती ब्रह्मनिष्ठ, ब्रह्माहम मंत्रे. ऐसे शेषामृते झाले, की अमर्त्य भावा आले. म्हणून ब्रह्म ते जहाले, अनायासे. या आधीच्या ओव्यांमध्ये आपण यज्ञांचे अनेक प्रकार बघितले. सर्व यज्ञ साधारणपणे मोक्षप्राप्तीसाठीच केले जातात. या यज्ञकर्मात मन शुद्ध होते, अज्ञान जळून जाते. अग्नी व यज्ञकर्ता असा भेद उरत नाही. अहम ब्रह्मास्मी या मंत्रोच्चाराने हळूहळू द्वैत नाहीसे होते. या यज्ञादी कर्मांच्या द्वारे जे अमृत स्वरूप फळ मिळते, त्याद्वारे ब्रह्मप्राप्तीचा मार्ग प्रशस्त होतो. या यज्ञांमुळे काही ऐहिक लाभही होतात, पण त्याग, समर्पण, इंद्रिय संयम, इंद्रिये, मन, बुद्धी शुद्ध होणे अशी ही फलप्राप्ती होते. आणि त्यांच्या योगे ब्रह्मप्राप्तीचा मार्ग हळूहळू सुकर होतो. येरा विरक्ती माळ न घालीची, जया संयमाग्नीची सेवा न घडेची. जे योग यागून करीतीची, जन्मले साते. जयांचे ऐहिक धड नाही, तयांचे परत्र पुससी काई. म्हणून असो हे गोठी पाही पंडुकुमरा. हे पंडुकुमरा, हे अर्जुना, जन्माला येऊनही असे एखादे यज्ञस्वरूप कार्य, संयम किंवा योग यांची साधना जर घडली नाही, तर तुमचे ऐहिक जीवन सुद्धा नीट नसते. मग पारलौकिक प्रगती किंवा विरक्ती या फार दूरच्या गोष्टी आहेत. ऐसा बहुती परी अनेक, जे सांगितले तुझ का याग. विस्तारुनी वेदेची चांग, म्हणितले आहाती. परी तेणे विस्तारे काय करावे, हेची कर्मसिद्ध जाणावे. येतुलेनी कर्म बंधू स्वभावे पावेलना. या यज्ञकर्मांबद्दल वेदांमध्ये विस्तृतपणे सांगितले आहे. पण हे यज्ञाधिक सुद्धा कर्मांपासूनच उत्पन्न झाले आहेत. म्हणजे ते करण्यासाठी सुद्धा आपल्याला कर्म हे करावेच लागते.
हे समजले की मग कर्मबंधाची बाधा होत नाही. यज्ञ कर्म करूनही तुम्ही त्यापासून मिळालेले फळ जर निरीच्छपणे परमेश्वराप्रती अर्पण केलेत तर मग तुम्ही कर्मबंध मुक्त होता. अर्जुना, वेदू जयांचे मूळ, जे क्रिया विशेषे स्थूळ, जया नव्हाळीयेचे फळ स्वर्ग सुख. ते द्रव्यादी यागू कीर होती, परिज्ञान यज्ञाची सरीन पवती, जैशी तारा तेज संपत्ती दिनकरापाशी. अर्थात हे सर्व यज्ञ जरी खरे असले, त्यांचेही काही लाभ असले तरी ज्ञान यज्ञाच्या सूर्यासारख्या प्रखर तेजापुढे त्यांचा प्रकाश म्हणजे लुकलुकत्या ताऱ्यांसारखा आहे. मात्र ज्ञान यज्ञासाठी गुरुकृपेची आवश्यकता आहे. आपल्याला आपल्या आयुष्यात कुठलेही ज्ञान मिळवण्यासाठी गुरुची, शिक्षकाची गरज असते. या मार्गातील इतर अनेक गोष्टींची माहिती करून घेण्यासाठी, त्यांचे अर्थ समजण्यासाठी आपणही अनेक गुरूंकडून ज्ञान गोळा करून घेऊ शकतो. अर्थात सद्य परिस्थितीत गुरुचे सोंग घेतलेले चोर बरेच असतात, त्यामुळे त्या बाबतीत सावध राहून हे ज्ञान मिळवायचे आहे. सध्याच्या काळात पुस्तके, इंटरनेट, युट्यूब वरील या क्षेत्रातील ज्ञानी लोकांचे व्हिडिओ, त्यांची विवेचने हे आपले गुरुच आहेत. त्याचप्रमाणे कधी कधी अंतर्मुख होऊन स्वतःचे दोष जाणून घेऊन ते नाहीसे करण्याचा प्रयत्न आपणच आपले गुरु बनवून करू शकतो. हे सर्व ज्ञानार्जन योग्य तऱ्हेने होत असेल तर आपल्याला स्वतःमध्ये बदल जाणवू लागतो. अशा तऱ्हेने सातत्याने या मार्गावर तुम्ही मार्गक्रमण करून स्वतःला जेव्हा परमतत्वाचे ज्ञान मिळवण्यासाठी योग्य बनवता, तेव्हा आपोआपच तुमची तुमच्या सद्गुरूंशी भेट होते आणि ही अंतरीची खूण पटते. देखै परमात्म सुख निधान, साधावया योगी जन, जेन विसंबिती अंजन उन्मेष नेत्री. ते धावतया कर्माची लाणी, नैष्कर्म्य बोधाची खाणी, जे भुकेलिया धणी साधनाची. जेथ प्रवृत्ती पांगुळ जाहाली, तर्काची दिठी गेली, जेणे इंद्रिये विसरली विषय संगू. मनाचे मनपण गेले, जेथ बोलाचे बोलकेपण ठेले, जया माझी सापडले ज्ञेय दिसे. जेथ वैराग्याचा पांगू फिटे, विवेकाचाही सोसू तुटे, जेथ न पाहता सहज भेटे आपण पे. अशी तुमची तुमच्या सद्गुरूंची भेट झाली की ते ज्ञानरूपी अंजन बुद्धिरूपी डोळ्यात घालतात. ते कर्मातीत ज्ञानाची खाण असतात. ज्यांना हे आत्मज्ञान हवे ते देऊन ते त्याला तृप्त करतात. त्यांच्यामुळे मनाचे मनपण नाहीसे होते, सर्व वृत्ती आणि शंकांचे निरसन होते आणि आपोआपच आत्मस्वरूप दिसते. ते ज्ञान पै गा बरवे, जरी मनी अथी आणावे, तरी संता या भजावे सर्वस्वेसी. अशा सद्गुरूंची किंवा संतांची भेट झाल्यावर अनन्य भावाने त्यांची सेवा करून, त्यांच्या पुढे लीन होऊन, त्यांचे शिष्यत्व पत्करून, तुमच्या शंकांचे निरसन करून घेऊन तुम्ही ज्ञान प्राप्त करून घेऊ शकता. साधनेच्या योग्य मार्गावर ते तुम्हाला तुमचा हात धरून नेतात, त्या ब्रह्मतत्वापर्यंत पोहोचण्याचा तुमचा मार्ग सुकर करतात आणि शेवटी परम गुरु कृपेने तुम्हाला ब्रह्माचे, आत्मतत्वाचे दर्शन घडवतात. या मार्गात सद्गुरूंचे अनन्य साधारण महत्व आहे. ज्ञानेश्वर माऊलींनाही हे आत्मज्ञान त्यांचे वडील बंधू निवृत्तीनाथ यांच्याकडून झाले हे आपण जाणतोच, म्हणजे ते खरं त्यांचे सद्गुरूच होते. जर तुम्हाला आत्मज्ञानाची तळमळ असेल, तुमची या मार्गावर प्रगती करण्याची इच्छा असेल, तर तुम्हाला ते ज्ञान प्राप्त हो आणि योग्य वेळ येईल तेव्हा तुम्हाला तुमचा सद्गुरू भेटो, हीच प्रार्थना. उद्या हनुमान जन्मोत्सव आहे आणि कुरुक्षेत्रात युद्धापूर्वी कृष्णाने अर्जुनाला रथाच्या ध्वजावर हनुमानाला विराजमान व्हायला सांगितले होते. पुढील 15 श्लोक आणि आधीचे पण 2-3 श्लोक गुरुची महती आणि सांगितली आहे मेनली. आणि श्री हनुमान हे तुलसीदासाचे गुरु होते, म्हणून हनुमानाला
श्री हनुमानाला प्रणाम करून मी आजचे विवेचन सुरू करतो. 166 अध्यायाच्या आधी 34वा श्लोक जो गीतेमध्ये सांगितला आहे 4थ्या अध्यायात, की त्याच्यात ज्ञानात हा यज्ञ केला पाहिजे. आणि हे ऐकल्यावर साहजिकच प्रश्न पडतो की आपण आध्यात्मिक ज्ञान कसे मिळवू शकतो. तो याचे उत्तर श्रीकृष्णाने या श्लोकात दिलेले आहे की आध्यात्मिक गुरुकडे तुम्ही जा आणि त्याची सेवा करा आणि आध्यात्मिक ज्ञान जाणून त्याची म्हणजे गुरुची जी आहे सेवा करून आत्मज्ञान घ्या. आत्म्याची बुद्धी तशी अनंत जन्मांपासून अज्ञानाने ढगालेली असते, अज्ञानाने म्हणजे झाकलेली असते. आणि बुद्धी केवळ स्वतःच्या प्रयत्नाने आपल्या अज्ञानावर मात करू शकत नाही. पण परम सत्य जाणणाऱ्या ईश्वर साक्षात्कार ज्यांना झालेला असतो असे संत, गुरु किंवा महात्मे यांच्याकडून ज्ञान प्राप्त करणे आवश्यक आहे. वैदिक धर्मग्रंथ आपल्याला आध्यात्मिक मार्गावरील गुरुचे महत्व वारंवार सांगतात आणि गुरुच्या कृपेने शिष्याच्या हृदयात ते ज्ञान प्रकट होते आणि जेव्हा शिष्यात त्यामुळे नम्रता निर्माण होते आणि गुरु शिष्याच्या सेवा वृत्तीवर ते प्रसन्न होतात. जोपर्यंत आपण संतांच्या आणि गुरूंच्या पदकमळाला च्या धुळीमध्ये स्नान करत नाही तोपर्यंत आपला दिव्य व्यासपीठाचा अनुभव घेता येत नाही. म्हणून या श्लोकात श्रीकृष्णाने गुरुकडे आदराने जाण्याची, त्याच्याकडून नम्रतेने सत्याची प्रचिती करण्याची आणि सेवा करून त्याला प्रसन्न करण्याची गरज नमूद केली आहे. माऊली हेच 166व्या ओवीत सांगतात की जे ज्ञानाचा कुरठा तेच सेवा हा दारवंठा, तो स्वाधीन करी सुबटा वळ गोनी. कारण ते ज्ञानाचे घर आहे, म्हणजे गुरु म्हणजे एक ज्ञानाचे घर आहे, त्यांची सेवा हा त्या घराचा उंबरठा आहे. आणि अर्जुना तू सेवा कर आणि आपल्या स्वाधीन करून घे. तरी तनु मनुजीवे चरणासी लागावे आणि अगरवता करावे दास्य सगळं. एवढ्या करता शरीराने, मनाने व जीवाने त्यांच्या चरणी लागावे आणि अभिमान सोडून त्यांची चाकरी करावी, त्यांची सेवा करावी. मग अपेक्षित जे आपुले तेही सांगती पुसिले, जेणे अंतःकरण बोधले संकल्पाने. मग आपले जे इच्छित असेल ते त्यास विचारले असता ते सांगतात. त्यांच्या उपदेशाने अंतःकरण ज्ञान संपन्न होऊन पुन्हा संकल्पाकडे वळत नाही. पुढे 35वा जो श्लोक आहे त्याच्यामध्ये श्रीकृष्णाने हे सांगितलंय अर्जुनाला की ज्याप्रमाणे अंधार सूर्याला कधीच व्यापू शकत नाही, त्याचप्रमाणे एकदा ज्ञान प्राप्ती झालेल्या व्यक्तीला भ्रम पुन्हा कधीही जिंकू शकत नाही. आणि आत्मज्ञानी संत जगाकडे ईश्वराची ऊर्जा म्हणून पाहतात आणि त्यांच्या मार्गाने जे काही येईल त्याचा उपयोग देवाच्या सेवेत करतात. ते सर्व मानवांच्या देवाचे भाग म्हणून आपण पाहतो आणि प्रत्येक प्राणीमात्रात परमेश्वराचा अंश पाहत आहे आणि प्रत्येकाबद्दल दैवी वृत्ती ठेवतात. म्हणून हनुमान सांगतात रामायणामध्ये की सिया राम माया सब जगा जानी, करू प्रणाम जोरी जुगा पाणी. मला प्रत्येकामध्ये प्रभू राम आणि माता सीता यांचे रूप दिसू दे आणि म्हणून मी हात जोडून सर्वांना म्हणजे रामाला, सीतेला नमस्कार करतो. माऊली पुढे म्हणतात की जयाचेनी वाक्य उजिवळे, जाहले चित्त निधडे, ब्रह्माचेनी पाडे निशंकू होय. त्यांच्या उपदेश रूप उजेडाने निर्धास्त झालेले चित्त ब्रह्माप्रमाणे शंकारहित होते. ते वेळी आपण पेया सहिते, ये अवशेषी भूते, माझ्या स्वरूपी अखंडिते देखसी तू. त्यावेळी आपल्या सहित सर्व भूते माझ्या स्वरूपात निरंतर
राहतील. ऐसे ज्ञान प्रकाशे पाहेल तै मोहा धंकारू जाईल, जै गुरुकृपा होईल पार्थागा. अरे पार्था, ज्यावेळी श्री गुरुची कृपा होईल त्यावेळी असा ज्ञान प्रकाशाचा उदय होईल आणि मग त्यावेळी मोहरूपी अंधकार नाहीसा होईल. ऍक्च्युली भौतिक अस्तित्व जे आहे ते एक विशाल महासागरासारखे आहे, जिथे माणूस जन्म, रोग, म्हातारपण, मृत्यू अशा लाटांनी नेहमी फेकला जातो आणि भौतिक ऊर्जेमुळे प्रत्येकाला तिन्ही दुःखांचा सामना करावा लागतो. स्वतःच्या शरीर आणि मनामुळे होणारे दुःख, आदिभौतिक दुःख, इतर सजीवांच्या अस्तित्वामुळे आणि आदिदैविक हवामान, पर्यावरण परिस्थितीमुळे होणारे दुःख म्हणजेच आजार वगैरे, या भौतिक बंधनाच्या अवस्थेत आत्म्याला आराम मिळत नाही आणि या परिस्थितीत अधीन राहून आपले आयुष्य जे आहे ते निघून जाते. म्हणून दैवी ज्ञान, भौतिक महासागर ओलांडण्यासाठी, हे सगळे संकट पार करण्यासाठी आपल्याला एक नाव दिलेली आहे. ती अज्ञानी कर्म जे बंद होतात, बांधले जातात आणि भगवंताच्या यज्ञाप्रमाणे तीच कर्म केल्याने जाणकारांची मुक्ती होते. अशा प्रकारे ज्ञान हे भौतिक म्हणजे ज्ञान म्हणजे ही जी महासागराला पार करणारी बोट आहे, जी आपल्याला गुरुकडून मिळते आणि भौतिक बंधने तोडण्याचे हे एक साधन बनते. जरी कल्मशाचा आगरू तू भ्रांतीचा सागरू, व्यामोहाचा डोंगरू होऊनी अससी. तू पापाचे आगर, भ्रांतीचा सागर किंवा व्यामोहाचा म्हणजे मनाच्या घोटाळ्याचा डोंगर जरी असलास तरी ज्ञान शक्तीचेनी पाडे, हे आगवेची गा तो थोकडे, ऐसे सामर्थ्य असे चोखडे ज्ञानी ये. तरी ज्ञानशक्तीच्या पुढे अरे बाबा हे सगळे काहीच नाही असे या ज्ञानाच्या अंगी निर्दोष सामर्थ्य आहे. देखे विश्वभ्रमा ऐसा जो अमृताचा कडवसा, तो जयाचिया प्रकाशा पुरेचिना. पहा, निराकार परमात्म्याची पडछाया म्हणून असणारा हा तो जगताचा पसारा आहे, तो देखील त्या ज्ञानाच्या प्रकाशाला पुरत नाही. म्हणजेच विश्वाचा निरस करणे याचीही ज्या ज्ञानाच्या सामर्थ्यापुढे किंमत नसते. तयासी कायसे हे मनोमळू, हे बोलतासी अति किडाळू, नाही येणे पाडे ढिसाळू तुझे जगी. या ज्ञानाला हे मनातील मळ म्हणजे काय आहे, पण अशी तुलना करणे हे अनुचित आहे आणि वास्तविक पाहता याच्यासारखे समर्थ या जगात दुसरे काही नाही असे माऊली म्हणतात. जसे आगीच्या एका ठिणगीमुळे मोठी आग होऊ शकते आणि ज्वलनशील पदार्थाचा प्रचंड ढीग जळून जाण्याची त्याच्यात क्षमता असते, त्याप्रमाणेच आपल्यातही आपल्या प्रत्येकाला कर्माची फळे जोडलेली असतात आणि ज्यामध्ये आपण अनंत आयुष्यभर केलेल्या म्हणजे पाप आणि अर्थात धार्मिक कर्माचे पण पूर्ण म्हणजे प्रतिक्रिया म्हणजे त्याचे परिणाम हे सगळे समावेश असतात. परंतु श्रीकृष्ण अर्जुनाला खात्री देतात की ज्ञानामध्ये आपल्या हा कर्माचा साठा आहे, हा या जन्मातच जाण्याची आपल्यामध्ये शक्ती आहे. कारण आत्म्याचे ज्ञान आणि त्याचा भगवंताशी असलेला संबंध आपल्याला त्याला शरण जाण्यास प्रवृत्त करतो. जेव्हा आपण भगवंताला शरण जातो तेव्हा तो आपल्याला आयुष्यभराचा कर्माचा साठा जाळून टाकतो आणि आपल्याला भौतिक बंधनातून मुक्त करतो. सांगे भुवनत्रयाची काजळी, जे गगना माझी उधवली, तिये पळईचे वाह टुळी, काय अभ्रपुरे. तिन्ही लोकांची राख आकाशात उडून देणारी जी प्रलयकाळी वावटळ असते, तिच्यापुढे ढग काय टिकणार. आणि अथवा वाऱ्याच्या शोभाने जो प्रलय काळचा अग्नी केवळ पाण्यानेच पेटतो, तो गवत व काष्ठे हा काय दाबेल. तसेच ज्ञानामध्ये आपल्याला माणसाला शुद्ध
उन्नत मुक्ती आणि देवाशी जोडण्याची शक्ती आहे. आणि अशाच प्रकारे आपल्याला आपले मन जे आहे आपले उदात्त आणि शुद्ध करते. आपण धर्मग्रंथ वाचून आणि गुरूंकडून श्रवण केल्याने एक जे ज्ञान प्राप्त होते, हे ज्ञान म्हणजे भक्तिपूर्ण सेवेची परिपक्व फळ आहे. आणि मनुष्य जेव्हा दिव्य ज्ञानामध्ये स्थित होतो आणि तेव्हा त्याला शांतीचा इतरत्र शोध घ्यावा लागत नाही आणि तो त्या ज्ञान प्राप्त केल्यामुळे तो परिपूर्ण असतो. कारण तो स्वतःच्या ठायी शांतीचा आनंद घेत असतो. जसे एखाद्याने स्वयंपाक कसे करायचे याचे पुस्तक लक्षात ठेवले पण कधीही स्वयंपाकघरात गेलेला नाहीये, अशाला जो आहे स्वयंपाकघरात पहिल्यांदा गेल्यावर त्याची स्वतःची भूक भागवण्यास ती मदत करत नाही. त्याचप्रमाणे आत्मा, ईश्वर, माया, कर्म, ज्ञान, भक्ती वगैरे हे स्वतःचा मनुष्याला ईश्वर साक्षात्कार बनवत नाही. आणि सिद्धांतानुसार साधना केली की त्याचा परिणाम मन शुद्धीत होतो आणि मग आतूनच स्वतःचे स्वरूप आणि त्याचा भगवंताशी असलेला संबंध याची जाणीव होते. म्हणून असे हे न घडे ते विचारिताची असंगडे, उडती ज्ञानाचेनी पाडे पवित्र न दिसे. म्हणून असे घडणे अशक्य आहे, नुसत्या विचारानेच हे अशक्य आहे असे दिसते. एकंदरीत पाहता ज्ञानासारखे पवित्र काही नाही. आणि हेच ज्ञान हे उत्तम होय आणि काही एक तैसे के आहे, जैसे चैतन्य का नोहे दुसरे का. इहलोकी ज्ञान हे उत्तम आहे, ज्याप्रमाणे दुसरे चैतन्य आहे त्याप्रमाणेच ज्ञाना इतके उत्तम दुसरे काहीही नाही आणि कुठेही नाही. या महातेजाचेनी कैसी जरी चोखाळू प्रतिबिंब दिसे, का गिवसे आकाश हे. या सूर्याच्या कसोटीला लावून पाहिले असता त्याचे प्रतिबिंब जर तेजस्वी आहे असे आढळेल किंवा आकाशाला कवळू जाता असे कवळता येईल. थोडक्यात हे ज्ञान जे आपण गुरुकडून प्राप्त करतो आणि शांती याची परिणिती जी आपल्याला मिळते, कृष्ण भावनेमध्ये ते सामावून जाते आणि तेव्हा चित्ताची शुद्धी होत राहते. धन्यवाद. श्रीकृष्णार्पण. याच्या पूर्वीच्या ओव्यांमध्ये सद्गुरूच्या मुखातून जे काही ज्ञान प्राप्त होते त्या ज्ञानाने आत्मज्ञान प्राप्ती आणि आत्मज्ञान म्हणजे नक्की काय, आत्मज्ञान प्राप्तीसाठी काय करायचं याचं बरंचसं विवरण आलेलं आहे. आता या आत्मज्ञान म्हणजे शेवटी नक्की काय, तर या पुढच्या ओव्यांमध्ये आपल्याला असं लक्षात येतं की एक साधारणतः आपल्याला सवय असते की कुठल्याही गोष्टीची आपण तुलना करत असतो किंवा एखादी गोष्ट कशी आहे हे दुसऱ्या गोष्टीला दाखवून आपण सांगत असतो की ह्याच्यासारखं हे. आपण शाळेत आपल्याला कदाचित आठवत असेल उपमा अलंकार, उत्प्रेक्षा अलंकार असे वेगवेगळे अलंकार शिकलो आहे. त्याच्यातला एक अलंकार, त्याचं कदाचित माझं नाव चुकत असेल, तो अलंकार असा होता मराठीतला की एखाद्या गोष्टीला कुठल्याही दुसऱ्या गोष्टीची उपमा दिल्याच जाऊ शकत नाही, ती गोष्ट त्याच गोष्टीसारखी आहे. अशा प्रकाराने इथे या आत्मज्ञानाचं महत्व पुढच्या काही ओव्यांमध्ये माऊलींनी वर्णन केलं आहे की आत्मज्ञान हे आत्मज्ञानच आहे, त्याची कंपॅरिझन, त्याची तुलना ही दुसऱ्या कुठल्याही गोष्टीशी केल्या जाऊ शकत नाही. तुलसीदासांचा एक अभंग आपल्या बहुतेक सगळ्यांच्या ऐकण्यात आला असेल आणि मला असं वाटतं की अनुप जलोटाच्या आवाजात जो अभंग आहे त्या ह्याच्यात त्याचं फार सुंदर उदाहरण त्यांनी दिलेलं आहे की भगवान रामाचं, बालरामाचं वर्णन करताना त्याच्या ज्या काही क्रिया आहेत त्या क्रियांचं वर्णन करताना सगळ्यात शेवटी रामाचं मुख कमल कसं आहे, रामाचा चेहरा कसा आहे, म्हणून त्याच्यात असं म्हटलंय की इतर कोणी सामान्य कवी असता तर त्यांनी त्याची कंपॅरिझन केली असती, त्यांनी उपमा दिली असती की रामाचा चेहरा हा चंद्रासारखा आहे, रामाचा चेहरा याच्यासारखा आहे. पण तिथे तुलसीदासांना असं कुठलंच वस्तू सापडली नाही की ज्याची तुलना ही रामाच्या चेहऱ्याशी केल्या जाईल. आणि म्हणून तिथे तुलसीदास असं म्हणतात आहे की रामाचं मुखकमल हे रामाच्या मुखकमलासारखंच आहे, त्याची कंपॅरिझन, त्याची तुलना कुठल्याही प्रकाराशी, कुठल्याही वस्तूशी, कुठल्याही गोष्टीशी
केल्या जाऊ शकत नाही. इथे माऊली असं म्हणतात, जैसी अमृताची चवी निवडिजे तरी अमृताची सारिखे म्हणिजे, तैसे ज्ञान हे उपमिजे ज्ञानेसीची. अमृत आहे, अमृताची तुलना फक्त अमृताशी केल्या जाऊ शकते. अमृत कसं आहे हे अमृतासारखंच आहे. कुठल्याही द्रवपदार्थाशी, कुठल्याही पेयाशी, कुठल्याही वस्तूशी अमृताची तुलना केल्या जाऊ शकत नाही. म्हणून अमृताची चव जर पाहायची असेल तर अमृतच प्यावं लागेल. तशी आत्मज्ञानाची तुलना ही कुठल्याही दुसऱ्या गोष्टीशी न करता आत्मज्ञान, सद्गुरूच्या मुखांनी प्राप्त झालेलं आत्मज्ञान हे आत्मज्ञानच आहे. त्याची तुलना कुठल्याही प्रकाराशी केल्या जाऊ शकत नाही. आता याच्या पुढे अर्जुनाला प्रश्न पडला आहे की हे आत्मज्ञान जे आहे हे आत्मज्ञान कसे जाणायचं. आता खरा गुरु कोण, तर खरा गुरु तोच जो शिष्याच्या मनातलं जाणतो. आणि म्हणून इथे माऊलींनी सांगितलंय की परी तेची ज्ञान केवी जाणावे, ऐसे अर्जुने जव पुसावे, तव ते मनोगत देवे जाणीतले. देव म्हणजे भगवंत श्रीकृष्ण. अर्जुनाच्या मनात संशय उत्पन्न झाला, शंका उत्पन्न झाली आणि अर्जुनाने प्रगट करून दाखवायच्या आधीच श्रीकृष्णाला शंका लक्षात आली की अर्जुनाच्या मनात काय आहे. खऱ्या गुरुचं लक्षण तेच आहे की खरा गुरु हा शिष्याला काय हवं आहे, शिष्याच्या मनात संशय काय आहे, शिष्याच्या मनात शंका काय आहे ती जाणून त्याची शंका निरसन करण्याचा, त्याची शंका दूर करण्याचा, त्याला ज्ञान प्राप्ती करून देण्याचा जो प्रयत्न करत असतो असा सद्गुरू जो आहे. अशा प्रकाराने इथे अर्जुनाच्या मनात आलेली शंका जी आहे त्याचं निरसन पुढच्या ओव्यांमध्ये भगवंतांनी केलं आहे. आणि म्हणून भगवंत म्हणतात की अर्जुना, या ज्ञानाचा अनुभव घेण्याचा उपाय मी तुला सांगतो, तो आता चित्तदी नाही. भगवंतांनी लगेच जाणलाय. पुढे आत्मज्ञान प्राप्ती कशा प्रकाराने होते हे 39वी श्लोक जो आहे भगवद्गीतेतला, श्रद्धावान लभते ज्ञानम तत्पर संयतेंद्रिय ज्ञानम लब्ध्वा परान शांती चिराणे धीमगच्छति. आत्मसुखाच्या गोडीने जो सर्व विषय सुखाला विटला, जो इंद्रियांच्या इच्छेला मुळीच मान देत नाही, जो आपली आत्मसुख भोगण्याची इच्छा मनाला कधी सांगत नाही, जो प्रकृतीचे कर्म आपल्या ठिकाणी मानित नाही आणि शास्त्र व गुरु यांच्या वचनावर दृढ विश्वास ठेवून निश्चिंत झाला. सद्गुरूचं महत्व हे अधोरेखित वारंवार केल्या जात आहे. मागे आपण एकदा बोलताना असं पाहिलं होतं की भगवंतानी जरी अवतार घेतले असले, मागे कदाचित आपण एकदा मीच असं बोललो होतो की भगवंतानी रामाच्या अवतारात असेल किंवा श्रीकृष्णाच्या अवतारात असेल, त्यांच्याजवळ जे ज्ञान होतं, त्यांच्याजवळ जे शास्त्र होतं, शस्त्र होतं, त्याचा उपयोग करून सगळ्या दानवांचा निपात करणं त्यांना अशक्य नव्हतं. पण त्यांनी तुमच्या माझ्यासारख्या मानवांना आणि वानरांना हाताशी धरून जे काम केलं आहे तेच इथे दिसतं आहे की भगवंतानी जरी अवतार घेतला आहे तरी सामान्य मानवासारखे जीवन ते जगले. आणि म्हणून भगवान रामाला सुद्धा गुरु आहेत, सद्गुरू केले आहेत. भगवंत श्रीकृष्णाला सुद्धा सद्गुरू आहेत. सद्गुरूचं महत्व अधोरेखित करणारा जो हा श्लोक आहे की आत्मज्ञानाची हृदयात दृढ प्रतिष्ठा झाली की तेथे शांतीचा अंकुर फुटतो, मग ते आत्मज्ञान बहु विस्तारले जाते, म्हणजे व्यापक होते. आता या 34व्या श्लोकात संताला शरण जाऊन ज्ञान प्राप्त करून घ्यावे, म्हणजे श्रद्धावान, तत्पर आणि संयतेंद्रिय पुरुषांना ज्ञान प्राप्त होते असे सांगितले आहे. थोडं खोलात गेलं तर ज्ञानाचे 2 प्रकार याच्यात सांगितले आहेत. एक परोक्ष ज्ञान आणि दुसरं अपरोक्ष ज्ञान. परोक्ष ज्ञान म्हणजे सद्गुरूंनी सांगितलेल्या ज्या गोष्टी आहेत त्या आपल्या कानावर, हृदयात आणि मनामध्ये ग्रहण करणं, त्याची माहिती करून घेणं, हे परोक्ष ज्ञान आहे. आणि ते जे काही आपल्याला मिळालेलं आहे ते आपण स्वतः अनुभवणं, याला अपरोक्ष ज्ञान असं म्हटलेलं आहे. तर सद्गुरू कशासाठी असावा, तर हे आत्मज्ञान प्राप्त करून घेण्यासाठी, आत्मज्ञान प्राप्त करून स्वतःची उन्नती करण्यासाठी सद्गुरूची आवश्यकता आणि सद्गुरूचं कार्य या इथे वर्णन केलं आहे. समर्थ रामदासांनी दासबोधामध्ये सद्गुरूचं महात्म्य खूप उत्तम पद्धतीने सांगितलंय. मला असं वाटतं की ते सुद्धा आपण साध्या भाषेत तेवढं वाचणं हे मला सुद्धा अत्यंत आवश्यक वाटतंय.
पाचव्या दशकामध्ये पहिला समास आहे, त्याच्यामध्ये आम्ही जे काही आमचे नित्य क्रियाकर्म करत असतो त्या क्रियाकर्माचं महात्म्य तर निश्चित आहे, पण त्याच्या सोबतच सद्गुरूचं महात्म्य जे आहे, सद्गुरू म्हणजे कोण, सद्गुरूसाठी आम्ही काय केलं पाहिजे हे अधोरेखित केलं आहे. तेवढं वाचणं मला असं वाटतं की आवश्यक आहे. करुणी नाना सायास केला 14 विद्यांचा अभ्यास, रिद्धी सिद्धी सावकास वोळल्या जरी, तरी सद्गुरु कृपे विरहित सर्वथा न घडे स्वहित, यमपुरीचा अनर्थ चुकेना येणे. जवज्ञाही ज्ञानप्राप्ती तव चुकेना यातायाती, गुरुकृपे विण अधोगती गर्भवास चुकेना. ध्यानधारणा मुद्रा आसन भक्तिभाव आणि भजन, सकळही फोल ब्रह्मज्ञान जवते प्राप्त नाही. सद्गुरु कृपा न जोडे आणि भलतीच कडे वावडे, जैसे आंधळे चाचोरो न पडे गारी आणि गडदरी. जैसे नेत्री घालिता अंजन पडे दृष्टीस निधान, तैसे सद्गुरु वचने ज्ञान प्रकाश होय. सद्गुरु विण जन्म निर्फळ, सद्गुरु विण दुःख सकळ, सद्गुरु विण तळमळ जाणार नाही. सद्गुरुचेनी अभय करे प्रगट होई जे ईश्वरे, संसार दुःखे अपारे नासोन जाती. मागे झाले थोर थोर संत महंत मुनेश्वर, तयासही ज्ञान विज्ञान विचार सद्गुरुचेनी. श्री रामकृष्ण आदी करुणी अति तत्पर गुरुभजनी, सिद्ध साधू आणि संतजनी गुरुदास्य केले. सकळ सृष्टीचे चाळक हरिहर ब्रह्मादिक, तेही सद्गुरुपदी रंक महत्वान चढती. असो जयासी मोक्ष व्हावा तेने सद्गुरु करावा, सद्गुरु विण मोक्ष पावावा हे कल्पांतीन घडे. आता सद्गुरु ते कैसे नभती इतरा गुरु ऐसे, जयाचे गुरु कृपेने प्रकाशे शुद्ध ज्ञान. सद्गुरूचं महात्म्य दासबोधातलं जे आहे, आणि शेवटच्या काही ओव्यांमध्ये आत्मज्ञान प्राप्तीची ज्याला आवड नाही, जो सद्गुरू करत नाही असा माणूस, अशी व्यक्ती, असा मानव हा कुठल्या प्रकारचा आहे, कुठल्या गतीचा आहे, त्याचं वर्णन आहे की ज्या पुरुषाच्या ठिकाणी आत्मज्ञानाची आवड नाही त्याचे जिणे व्यर्थ आहे, त्यापेक्षा तो मेलेला बरा. जसे ओसाड घर किंवा चैतन्य वाचून देह असावा, त्याप्रमाणे त्याचे जीवन भ्रमरूप ज्ञानरहित असते. अथवा निश्चित ज्ञान प्राप्त झाले नाही तरी आत्मज्ञानाची थोडी इच्छा जर असली तर काही प्राप्तीची आशा असते. आत्मज्ञानाच्या प्राप्तीची गोष्ट असो, पण त्याच्या प्राप्तीची इच्छाही जो मनात ठेवत नाही तो सर्वस्वी संशयरूप अग्नीत पडला असे समजावे. श्री गुरुदेव दत्त. जयंत अनम्यूट कर. जयंत. चौथ्या अध्यायाच्या शेवटी भगवंत ज्ञानाच्या श्रेष्ठतेबद्दल अर्जुनाला त्यांनी सांगितलं की ज्ञान यज्ञ कसा सगळ्यात श्रेष्ठ आहे, सर्व यज्ञ त्याच्यासमोर कसे फिके आहेत. ज्ञानाला उपमा नाही, ज्ञान हे ज्ञान म्हणजे ज्ञानच असतं. ज्ञानातूनच शांतीचा अंकुर फुटतात. अज्ञानी आणि अश्रद्ध माणूस संशयी होतो आणि शेवटी नाश पावतो. आणि मग तेव्हा एक प्रसिद्ध तो श्लोक आला की संशयात्मा विनश्यती. हा अत्यंत प्रसिद्ध श्लोक आपण पाहिला. तर त्यांनी शेवटी सांगितले की ज्ञानाची आवड नसण्यापेक्षा मरण बरं. आताच उल्हासनी सांगितलं. आणि मला वाटतं ह्या जंक्चरवर त्यांनी एकदा श्रीकृष्ण भगवंतांनी अर्जुनाकडे बघितलं असेल आणि त्याचं मुखावलोकन आणि मनावलोकन केलं असेल तर त्यांना असं दिसलं असेल की याच्या ठाई अजूनही संशय आहेच. त्याच्यामुळे भगवंत आता ज्ञानाकडून संशयाकडे वळतात. आणि ज्ञान प्राप्तीची अंतरंग आणि बहिरंग साधनं सांगून झाल्यानंतर भगवान त्याला अविवेकी आणि अश्रद्ध लोकांबद्दल विवेचन करतायत की विवेकहीन आणि अश्रद्ध मनुष्याचं पतन होतं, पण संशयी पुरुषाचं पतन सर्वाधिक होतं. म्हणजे पतनाच्या सुद्धा ग्रेड्स आहेत. त्यात सुद्धा ग्रेड्स आहेत, श्रेणी आहेत. जसं साधारण खड्ड्यात पडलेला मनुष्य काही वेळात उठून जातो, परंतु खोल खड्ड्यात पडलेल्या माणसाला बाहेर काढणे दिव्यच असतं. तो त्याच्या भाग्याने सुखरूप बाहेर पडला तर ठीक, नाहीतर मरण नक्कीच आहे. पण संशयी पुरुष हा
4-5, 8-10 वर्षापूर्वी त्या बोअरवेल मध्ये पडलेल्या मुलाचं दाखवत होते, टेलिकास्ट, दिवस रात्र टेलिकास्ट दाखवत होते. तर संशयी पुरुष त्या बोअरवेलच्या खड्ड्यात पडलेल्या त्या मुलासारखा आहे. अत्यंत खोल आणि द मोस्ट इंटेन्स ट्रॅजेडी इज संशय. संशयी माणूस हा संसाररूपी गर्तेत बुडालेला असल्यामुळे त्याला तिथनं बाहेर पडावंसं वाटत नाही. आणि भगवंतावर किंवा परमात्मावर संशय घेतलेला पुरुष तर अतिशय पापिष्ट असतो. मी गजानन महाराजांची पोथी वाचतो. त्याच्या 13व्या अध्यायात मेहकरजवळ सवडद नावाचं एक गाव आहे. तिथला एक गंगा भारती म्हणून महारोगी असतो. तो महाराजांना भेटायला की महाराज मला बरं कर. करबत बोटे झडून गेली तनुला आली लाली असं त्याचं वर्णन केलं आहे. तर महाराज काही करत नाही, त्याच्या अंगावर फक्त एक बेडका थुंकतात. तो बेडका थुंकल्या गेले जरी त्याच्यावरती, तरी पण तो जो गंगा भारती असतो तर त्या बेडक्याच मलम करतो आणि आपल्या अंगाला चोळतो. पण तिथे कुटाळ असतो. तो म्हणतो आधीच शरीर नासले तुझे आहे बापा भले, त्यावरी त्यांनी टाकेले अमंगळ बेडक्यास. त्यावर गंगा भारती कसं म्हणतो की तुम्हा संशय असल्यास पहा माझ्या अंगास हात लावून या. तुम्हा संशय असल्यास पहा माझ्या अंगास लावून या, असं म्हणजे तुम्हाला कळून येईल की महाराजांची किती मोठी हे म्हणजे कृपा त्याच्यावर होती. याच्यावर काय आहे की याच्यावर श्रद्धा असल्याशिवाय हे होणार नाही. त्याच्यामुळे माणसानी अश्रद्धा कधीच असू नये. पुढे त्या कारंजाच्या लक्ष्मण गुढेची सुद्धा कथा आहे, ती मी आता सांगत नाही. पण संशयातनं दांभिकपणा आणि त्यातनं विनाशाकडेच आपण जातो. संशयात्मा विनश्यती हे शेवटी खरं. प्रज्ञाचक्षू गुलाबराव महाराज म्हणतात की ज्याच्या मनात गुरुच्या साधुत्वाबद्दल संशय असेल त्याने घरी राहूनच शास्त्राचा विचार करावा. मनात संशय असेल तो गुरुकडे जाऊच नाही आणि गुरु करूच नाही. माऊली म्हणतात की अज्ञ जरी असला, अश्रद्ध जरी असला, तरी आत्मज्ञानाची थोडी जरी आवड असली तरी काहीतरी मिळवण्याची थोडी आशा असते. पण जर आवडच नसेल तर मात्र मोठी समस्या उद्भवू शकते. तर माझ्या मते याच्या 3 कॅटेगरीज आहेत. एक तर ज्ञानी आणि श्रद्धावान, ही सगळ्यात चांगली कॅटेगरी. दुसरं अज्ञानी पण श्रद्धावान, ही दुसरी कॅटेगरी. आणि तिसरी अज्ञानी आणि अश्रद्ध. याच्यात अज्ञानी आणि अश्रद्ध ही जी कॅटेगरीतली माणसं असतात ती नेहमी संशयाकडे जातात आणि त्यांचा विनाश ओढून घेतात. तर ह्या श्लोकांमध्ये आता म्हणजे श्रीकृष्ण आता ज्ञानाकडून संशयाकडे वळला आहे आणि तो म्हणतो की जो मनुष्य ज्ञान प्राप्तीची इच्छा मनात बाळगत नाही तो संशयरूपी अग्नीत पडलाच असं समज. अमृतही आवडत नाही अशी अरुची ज्यावेळी स्वभावात येते त्यावेळेस त्याला खात्रीने मरण आलंच असं समजा. त्याप्रमाणे तो विषय सुखात रंगतो किंवा ज्ञानाने माजतो, तो संशयाने स्वाधीन केला जातो याविषयी संदेह नाही. मग संशयात जरी तो पडला तर तो खात्रीने वाया गेला असं जाणार. तो ऐहिक आणि पारलौकिक सुखाला मुक्तो. ज्याला विषमज्वर झालेला असतो त्याला थंड काय आणि उष्ण काय काहीच कळत नाही. तो माणूस अग्नी आणि चांदण दोन्ही सारखीच मानतो. असा संशयी पुरुष खरं खोटं, अनुकूल प्रतिकूल, हित अहित काहीच जाणत नाही. जो जन्मांध असतो म्हणजे कंजनाइटली ब्लाइंड जन्मांध जो असतो त्याला रात्र काय आणि दिवस काय याची जाणीवच नसते. त्याचप्रमाणे संशयी माणसाला हित काय आणि अहित काय हे कधीच कळत नाही. म्हणून या संशयाएवढं घोर पातक जगात दुसरं नाही, कारण तो प्राण्याच्या सर्वनाशाचा एक जाळच आहे. म्हणून अर्जुना, याकरताच तू संशयाचा त्याग करावा. प्रथम यालाच जिंकावे जो संशय विचार जन्म ज्ञानाच्या प्रांगणात वस्ती करतो. जेव्हा अज्ञानाचा गडद अंधार पडतो तेव्हा हा मनात वेगाने वाढतो आणि म्हणून शास्त्रावरील श्रद्धेचा सगळा मार्ग पुसला जातो. त्यानंतर 41वा श्लोक आहे, 41वा श्लोक आहे, त्याचा अन्वय मी वाचतो की हे धनंजय, कर्माणी योग संन्यस्त कर्माणम ज्ञान संचिन्नम संशयम आत्मवंतम न निबद्धती. म्हणजे अर्जुना, ज्याने निष्काम योगाच्या द्वारा सकाम कर्माचा त्याग केला आहे, आत्मज्ञानाने संशयाचा छेद केला आहे, अशा आत्मज्ञानास कर्मे बद्धता निर्माण करत नाहीत. आता मला तुम्हाला एक इथे सांगायचं आहे की म्हणजे ग्रेड्स, जे संशयाच्या ज्या ग्रेड्स आहेत त्याच्यामध्ये डाऊट आणि सस्पिशन यातला फरक मी तुम्हाला समजावून सांगतो. की म्हणजे संशयाचं जर का इंग्लिशमध्ये ट्रान्सलेशन केलं तर एक्स्ट्रीम डिग्री ऑफ सस्पिशन म्हणजे स्केप्टिसिझम असं त्याचं होईल.
तर काय आहे की जो फरक सॉलिट्यूड आणि लोनलीनेस मध्ये आहे, सॉलिट्यूड म्हणजे एकांत आणि लोनलीनेस म्हणजे एकटेपणा. सॉलिट्यूड इज अ ब्लेस, म्हणजे तो आनंदाचा झरा आहे, एकांत हा आनंदाचा झरा आहे, पण एकटेपण अत्यंत दुःखद आहे. एक्झॅक्टली तोच डिफरन्स आणि हीच अनालॉजी आपण डाऊट म्हणजे शंका आणि संशय म्हणजे स्केप्टिसिझम याच्याबद्दल आपण वापरू शकतो. डाऊट्स आर गुड. डाऊट हे सत्यशोधक असतात, म्हणजे शंका या सत्यशोधक असतात. दे सर्च फॉर ट्रुथ, म्हणजे दे आर द कॉन्सिक्वेन्सेस ऑफ रिअलायझिंग व्हॉट यू डू नॉट नो. आणि याच्यासाठी मनाची दारं उघडी होतात की आपल्याला चिकित्सा म्हणजे आपली चिकित्सक प्रवृत्ती असते आणि आपण फार जिज्ञासू असतो की हे काय ते काय ते काय, कोहम, हु एम आय, व्हॉट इज हॅपन टू मी, या सगळ्या गोष्टी जाणण्यासाठी शंका असतात. पण संशय म्हणजे अत्यंत अनफॉर्च्युनेट असतो आणि अत्यंत दुर्दैवी असतो. संशयी मनुष्य हॅज ऑलरेडी अज्युम्ड दॅट एव्हरीथिंग इन द वर्ल्ड इज रॉंग. तुम्ही निगेटिव्ह होता आणि यू गिव्ह बर्थ टू अ डेव्हिल विदिन युअर सेल्फ. आणि म्हणूनच शंकांचं समाधान असतं आणि संशयाचा कल्लोळ असतो. मुंगसाची आणि ती सापाची गोष्ट आपल्याला माहिती आहे की एक बाई आपल्या मुलाला त्या मुंगसाच्या भरोश्यावर सोडून जाते आणि मग नंतर आल्यावर तिला मुंगसाच्या तोंडाला रक्त लागलेले दिसतं आणि ती आपल्या हातातली कळशी त्या मुंगसाच्या डोक्यावर फोडते आणि त्यातनं शेवटी विनाशच होतो. हेच काय, पण इंग्लिश लिटरेचर मध्ये म्हणजे शेक्सपियरच्या जितक्या ट्रॅजेडीज आहेत, म्हणजे मॅकबेथ असो किंवा हॅमलेट असो किंवा ऑथेल्लो असो किंवा किंग लिअर असो, या सगळ्या संशयातनच निघाल्या. म्हणजे हॅमलेटच्या मानेवर त्या हॅमलेटच्या बापाचं भूत बसतं आणि त्याला सांगते की क्लॉडियसने खून केलेला आहे माझा. हा एक संशयाचं बीज ते टाकतो. आपल्याला एक 10वीत असताना कोणी कुणाचं नसतं नावाचा शिरवाडकरांचा एक धडा होता. त्याच्यात म्हणजे तो किंग लिअर या शेक्सपियरच्या ट्रॅजेडीवर बेतलेली आहे ती, म्हणजे नटसम्राट हे नाटक. तर त्याच्यात जी नलू असते ती नलूला असा संशय येतो की आपल्या वडिलांनी आपले पैसे चोरले, म्हणून ती विणायच्या सोयांचं निमित्त करते आणि त्यांच्या खोलीची झडती घेते आणि शेवटी विनाशाला प्राप्त होते. म्हणजे कुठलीही गोष्ट जर का असली तर विनाशाला जी प्राप्त होणारी गोष्ट आहे ती म्हणजे संशय. आता मी तुम्हाला हा एक श्लोक वाचून दाखवतो, अत्यंत चांगला श्लोक आहे, त्याचा अन्वय मी वाचून दाखवतो की हे भारत, 42वा श्लोक आहे. हे भारत, तस्मात् अज्ञान संभूतम हृस्तम आत्मनः एनम संशयम नानासीना चित्वा योगम आतिष्ठ च युद्धाय उत्तिष्ठ. आता हा जो श्लोक आहे याच्यात श्रीकृष्ण किंवा भगवंत आता अर्जुनाला दुर्योधनाचा चुलत भाऊ किंवा धृतराष्ट्राचा पौत्र किंवा द्रोणाचार्यांचा शिष्य म्हणून परमतप असं म्हणत नाहीये, ते आता भारत म्हणतायत. शेवटी श्रीकृष्णाला कळून चुकलं की अर्जुन इज बॅक टू स्क्वेअर वन आणि अजूनही त्याच्या मनातला संशयाचा मळप काही ते गेलेलं नाहीये. त्याच्यामुळे श्रीकृष्ण आता त्याला परमतप म्हणत नाहीये. श्रीकृष्ण त्याला म्हणजे धृतराष्ट्राचा पुतण्या किंवा भीष्मांचं पौत्र असं म्हणत नाहीये, पण ते म्हणतात की हे भारत, तस्मात् अज्ञानम संभूतम हृस्तम आत्मनः एनम संशयम ज्ञानासीना. ज्ञानासीना असी म्हणजे तलवार आणि ज्ञानाची तलवार, ज्ञानासीना छित्वा येनम आतिष्ठ च युद्धाय उत्तिष्ठ. म्हणून हे भरतवंशी अर्जुना, तू हृदयात असलेल्या या अज्ञानाने उत्पन्न झालेल्या आपल्या संशयाचा विवेक ज्ञान रूप तलवारीने नाश कर आणि समत्व रूप कर्मयोगात स्थिर राहा आणि उत्तिष्ठ म्हणजे युद्धाला उभं राहा. वरील श्लोकात 2 क्रियापद आली, एक आहे आतिष्ठ आणि एक आहे उत्तिष्ठ. हे आज्ञार्थी क्रियापद आहेत, दोन्ही आज्ञार्थी क्रियापद आहेत. आतिष्ठ म्हणजे आचर किंवा स्थिर हो किंवा स्थित हो, उत्तिष्ठ म्हणजे उभा हो. हा जरी उत्तिष्ठ आणि आतिष्ठ जरी असले तरी त्याचा मूळ मथितार्थ असा आहे की तू सज्ज हो आणि तयार हो असाच आहे. भगवंतांनी 2ऱ्या 3ऱ्या अध्यायात सांख्ययोगाचा व कर्मयोगाचा उपदेश केला. 4थ्या अध्यायात कर्मयोगाची दिशा परंपरा सांगितली. कर्माची गती अत्यंत कठीण आहे, पण कर्मफलाचा त्याग केल्यास तेच कर्म कसं ज्ञानात परिसमाप्त होतं हे सांगितलं. यज्ञ संकल्पना वगैरे अशा अनेक कृत्यांद्वारा कर्मयोगाचं महत्व पटवून सांगितलं. तरीही कदाचित अर्जुनाच्या चेहऱ्यावर संशयाचं सावट दिसतच असावं. मग मात्र श्री भगवंतांनी आपलं व अर्जुनाचं भक्त किंवा सखा
हे सगळे संबंध दूर सारले आणि त्याला भारत असं संबोधलं की भारत उत्तिष्ठ युद्धाय असं भगवंत म्हणतात. दुसऱ्या अध्यायामध्ये कुरुक्षेत्र वगैरे दाखले दिले आहेत. मी मागेच तुम्हाला सांगितलं की चुलत भाऊ दुर्योधन हे ते वगैरे, पण यावेळी अर्जुनाचं हृदय दौर्बल्य आणि अर्जुनाचं बॅक टू स्क्वेअर वन येणं असं असल्या वागणुकीने मात्र अर्जुनाला सरळ त्यांनी भारत म्हणजे भरतवंशाचा प्रतिनिधी म्हणून संबोधलं आणि सांगितलं की तुझी जी अर्जुनावस्था झाली आहे ही प्रतिनिधित्व करते इतक्या लक्ष लक्ष लोकांचं, भारतीय लोकांचं, आणि त्याच्यामुळे तू आता ज्ञान मी तुला समजावून सांगितलं, ज्ञानाचं हवन सगळ्यात समजावून सांगितलं, सगळ्या प्रकारचे यज्ञ तुला समजावून सांगितले, ज्ञानाबद्दल सगळं समजावून सांगितलं, तरी पण जर का तुझ्या चर्येवरच संशय तुझा जात नसेल तर मात्र आता तुझ्या हृदयात असलेल्या व अज्ञानाने निर्माण झालेल्या संशयाचा ज्ञानरूपी खडगाने नाश कर. ज्ञानासीना म्हणजे ज्ञान आणि असी म्हणजे तलवार, असी धारा हा शब्द आहे. तर ज्ञानासीना म्हणजे ज्ञानाच्या खडगानी तू तुझा संशय कापून काढ आणि युद्धाला तयार हो. आतापर्यंत भगवान ज्ञान आणि अग्नीचं रूपक वापरत होते की अग्नी सगळ्यांची राख रांगोळी करतो. इथे सुद्धा हुताशी शब्द आलाय. हुताशी म्हणजे अग्नी. आपण होळीला हुताशनी पौर्णिमा म्हणतो. तर त्यांनी सांगितलं की तुमचं सगळं दग्ध अग्नी करू शकतो, पण आता मात्र भगवंतांनी शेवटी तलवार उपसली आहे आणि भगवंत त्याला म्हणतात की अर्जुना आता ज्ञानरूपी खडगानी संशयाचा नाश कर, आणि असा ते आग्रह धरत आहे. श्रद्धावान भजते यो माम समे युक्त तमे यतः, म्हणजे त्याचा मथित अर्थ असा की साधकांनी आपलं सर्व संदेह आणि संशय दूर सारावेत आणि भगवंतावर पूर्ण श्रद्धा ठेवावी आणि कर्मयोगी बनण्याचा प्रयत्न करावा, अशी महती संशयाबद्दल सांगितली आहे. म्हणजे श्रीकृष्णांनी स्टेप बाय स्टेप अर्जुनाला किती व्यवस्थित त्यांनी सगळं समजावून सांगितले. आपल्या लक्षात आलं पाहिजे की जेव्हा त्यांना कळलं की ज्ञानाने आणि इतकं सगळं सांगून हा काही बदलत नाहीये आणि अगदी युद्ध तोंडावर आलंय, तेव्हा मात्र त्यांनी की ज्ञानाची तलवार उपस आणि आपलं अज्ञान दूर कर, आपले संशय दूर कर आणि कर्माकडे जा आणि कर्मयोगाची तू आराधना कर. हेच मला सांगायचं. धन्यवाद. कल्पना, तू मला सगळा गोषवारा सांगण्याविषयी सांगितलं होतंस, पण तेवढा वेळ आहे का आपल्याकडे? 10 मिनिटं तरी लागतील त्याला, नाही तर मग मी डायरेक्ट ओव्यांकडे वळते. हा चालेल, ओव्यांकडे वळ, कारण आता बऱ्यापैकी आधीपासूनचं जयंतीला थोडस झालंय कव्हर. हो ठीक आहे. तव या पूर्वपर बोलाचा विचारुनी कुमरु पंडूचा कैसा प्रश्नू अवसरीचा करिता होईल. ते कथेची संगती, भावाची संपत्ती, रसाची उन्नती म्हणिपेल पुढा. जयाची या बरवेपणी की जे 8 रसांची ओवाळणी. तो सज्जनात ये आयणी विसावा जगी. तो शांतूची अभिनवेल ते परियसा मराठे बोल. जे समुद्राहूनी खोल अर्थ भारित. अशा प्रकारे या अध्यायात गीतेतील कर्मज्ञान संन्यास योगावरचे विवेचन पूर्ण करून झाल्यावर ज्ञानेश्वर माऊली म्हणतात, भगवंताच्या या बोलण्याने अर्जुनाच्या मनात परत प्रश्न निर्माण झाले आहेत आणि अर्जुन ते त्यांना विचारेलच आणि भगवंत त्याची उत्तरेही देतील. ती उत्तरे म्हणजे अर्थाची खाण असेल. ते ज्ञान आपण समजून ग्रहण करूया. ते ज्ञान आपण आपल्या मराठी भाषेत समजून घेऊया. ते मराठीचे बोल अर्थपूर्ण पण समुद्रापेक्षा गहन असतील. 8ही रस ज्यावरून ओवाळून टाकावे अशा शांत रसाचे प्रगटन त्याच्यामध्ये होईल. भगवान त्याची उत्तरे देतील. त्यातून आत्मतत्वाचे ज्ञान प्राप्त होईल. ते ज्ञान नीट अवधान देऊन ऐका, एकाग्र होऊन लक्ष देऊन ऐका. जैसे बिंब तरी बचके एवढे, परिप्रकाशात त्रैलोक्य ठोकडे. शब्दाची व्याप्ती तेणे पाडे अनुभवावी. ना तरी कामितयाची इच्छा, फळे कल्पवृक्षो जैसा. बोलू व्यापकू होय तैसा, तरी अवधान द्यावे. हे असो काय म्हणावे, सर्वज्ञ जाणती स्वभावे. तरी निकेस चित्त द्यावे, ही विनंती माझी. जरी सूर्याचे बिंब आपल्याला मुठी एवढे दिसत असले तरी त्याने विश्व व्यापते. त्याप्रमाणेच या शब्दांची ही व्याप्ती आहे आणि ते शब्द समजून घेणारे तुमचे अवधान असावे.
कल्पवृक्षाखाली बसल्यावर सर्व इच्छा ज्याप्रमाणे पूर्ण होतात तसेच संपूर्ण अवधान दिल्याने तुम्हाला आपोआपच ज्ञान मिळेल. अवधान देताना मन विचार एक होतात आणि आपण आपोआपच ब्रह्ममय होतो. तुमच्या सारख्या सुज्ञांना मी पामरांनी आणखी काय सांगावे. आधीच साखर आवडे तेची जरी ओखदा जोडे, तरी सेवा विना का कोडे नावा नावा. सहजे मलय निळू बंधू सुगंधू, तया अमृताचा होय स्वादू. आणि तेथेची जोडे नादू जरी दैवगत्या, तरी स्पर्शे सर्वांग निववी. स्वादे जिव्हे ते नाचवी, तेवीचे काना करवी म्हणवी बापू माझा. मलयगिरीवरून वाहत येणारे सुगंधित वारे, त्यांना जर अमृताची गोडी लाभली आणि त्यात परत जर नाद प्राप्त झाला, तर जो आनंद आपल्या त्वचेला, कानांना किंवा जिव्हेला मिळेल, तसंच हे शब्द ऐकून तुम्हाला होईल. हे शब्द ऐकून आत्मतत्व जाणता येईल आणि मुक्ती घडेल. अशा तऱ्हेने ही कथा ऐकून अज्ञान, दुःख संपेल. जर दूध साखरेच्या सेवनाने रोग जाणार असेल तर कडुनिंबाच्या रसाची गरजच नाही. तसेच फार कठीण साधना न करताच केवळ अवधान देऊन श्रवण केल्याने मोक्ष प्राप्त होईल. म्हणून प्रसन्न चित्ताने पूर्ण लक्ष देऊन श्रवण करा, असे हा निवृत्तीदास विनवतो. जरी मंत्रेची वैरी मरे, तरी वाया का बांधावी कटारे. रोग जाय दूध साखरे, तरी निंब का पियावा. तैसा मनाचा मारू न करिता, आणि इंद्रिया दुःख न देता. एथ मोक्षू असे आयता श्रवणाची माझी. म्हणूनी आथिलिया अराणुका, गीतार्थू हा निका. ज्ञान देवो म्हणे ऐका, निवृत्तीदासू. इति श्री ज्ञानदेव विरचितायाम भावार्थ दीपिकायाम चतुर्थोध्यायः. या ओव्या वाचल्या की ज्ञानदेवांना माऊली का म्हटले जाते ते लक्षात येते. आईच्या ममतेने, प्रेमाने ते लोकांच्या कल्याणासाठीच त्यांचे आर्जव करतात. ज्ञानेश्वर माऊलींचा एक एक शब्द असा मृदुतेने आणि विनयाने ओथंबलेला आहे, तो त्यांचे सांगणे आणिकच रसाळ करतो. धन्यवाद. विकास. कोणाला? मला म्हणायचंय? विकास. 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 मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. फुले वेचिता बहरू, कळीयासी आला. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. इवले से रोप लावियले द्वारी, इवले से रोप लावियले द्वारी. तयाचा वेलू गेला गगनावेरी. मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला, मोगरा फुलला. मनाची ये गुंती
गुंफियेला शेला मनाची ये गुंती गुंफियेला शेला बाप रखुमा देवीवरी विठ्ठले अर्पिला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला फुले वेचिता बहरू कळियासी आला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला मोगरा फुलला. जस्ट मी 2 मिनिटं घेईल. ऍक्च्युली हा अभंग जो आहे माऊलींचा आपण लहानपणापासून ऐकत आहे आणि बऱ्याचदा व्हॉट्सअपवर मोगऱ्याचे ज्यावेळेस फुलतो उन्हाळ्याच्या सुरुवातीला उन्हाळ्यात त्यावेळेस नेहमी हे मोगऱ्याचे फुलं दाखवतात आणि त्या बॅकग्राऊंडमध्ये हे गाणं असतं. तर मी विचार केला की हे गाणं माऊलींचं आहे म्हणजे नक्कीच याच्यात काहीतरी अर्थ असेल. तर ऍक्च्युली येथे माऊलींनी जे आहे मनाला मोगऱ्याच्या फुलाची उपमा दिली आहे आणि ऑफकोर्स तुकारामांनीही मनाला मोगऱ्याची उपमा दिली असून ती परमेश्वराला अर्पण केल्याचे वर्णन केले आहे. माऊली म्हणतात की मनरूपी मोगऱ्याची फुले वेचण्यास मी गेलो होतो आणि पूर्ण उमललेली मनरूपी मोगरा फुले परमेश्वराला अर्पण करण्याकरता मी वेचित आहे. पण झाडावरील अपूर्ण अशा मनरूपी कळ्यांनाही बहर येऊन त्या पूर्ण उमलून फुलले आहे. म्हणजे माझे मन जे आहे ते परमेश्वर दर्शनासाठी जे आहे पूर्वत्वाने फुलले आहे आणि मनरूपी मोगऱ्याचे हे इवलेसे रोप माझ्या हृदयरूप द्वारावर मी लावले होते. इवलेसे रोप लाविले द्वारी, द्वारी म्हणजे हृदय जे आहे ते त्याला द्वार म्हटलं आहे. तर इवलेसे हे रोप माझ्या हृदयरूप द्वारावर मी लावले होते, परंतु तो आज वेल गगनावर गेलेला आहे. म्हणजे ती भक्ती जी आहे ती खूप परिपूर्ण झालेली आहे आणि म्हणजे माझे मन आता पूर्णत्वाला पोचून विश्वात्मक झाले आहे आणि मनाच्या मायेत गुंतलेला जीवनरूप शेला मनाची ये गुंती येला शेला म्हणजे हा जो मनाच्या मायेमध्ये गुंतलेला जीवनरूप शेला आहे म्हणजेच वस्त्र रूप धारण केलेले आपले शरीर जे आहे ते मी विठ्ठलाला अर्पण केले आहे आणि बाप रखुमा देवी वरू विठ्ठलू अर्पिला. बाप रखुमा देवी वराला मी सर्वस्व अर्पण केले आहे असे माऊली या अभंगात म्हणतात. धन्यवाद. वसुदेव सुतं देवं कंसचाणूरमर्दनम् देवकी परमानन्दं कृष्णं वन्दे जगद्गुरु योगेशं सच्चिदानन्दं वासुदेवं व्रजप्रियं धर्मसंस्थापकं वीरं कृष्णं वन्दे जगद्गुरुं कृष्णं वन्दे जगद्गुरुं. हो. आरती ज्ञानराजा महाकैवल्य तेजा सेविती साधू संत मनुवेधला माझा आरती ज्ञानराजा लोपले ज्ञान जगी हित नेणती कोणी अवतार पांडुरंग नाव ठेविले ज्ञानी आरती ज्ञानराजा कनकाचे ताटकरी उभ्या गोपी कनारी नारद तुंबर हो सामगायन करी आरती ज्ञानराजा ज्ञानेश्वर विष्णुमूर्ती
स्वयं प्रकाश ज्योती विश्व जग व्यापुनिया, तुझी अगाध कीर्ती आरती ज्ञान राजा, प्रगट भूय बोले विश्व ब्रह्माची केले राम जनार्दनी, पायी मस्तक ठेविले आरती ज्ञान राजा, आरती ज्ञान राजा, महाकैवल्य तेजा सेविती साधू संत, मनुवेधला माझा आरती ज्ञान राजा.